ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। पुंडलिकावरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त हो भप दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक मुक्काम पोस्ट इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली हे देत आहेत त्यांचे श्री दासबोध प्रवचन तो एक पढत मूर्ख। श्री दासबोध प्रवचन तो एक पढत मूर्ख। जय श्री राम। ब दिनकरचे सर्वांना सप्रेम नमस्कार। श्री दासबोध ग्रंथाच्या दुसऱ्या दशकाच्या पहिल्या समासात केवळ मूर्खांची लक्षणे श्री समर्थ रामदास स्वामींनी सांगितली ती आपण ऐकली। आता दुसऱ्याच दशकाच्या 10व्या समासात समर्थ पढत मूर्खांची लक्षणे सांगत आहेत। ती लक्षणे कोणती आहेत ते आता आपण पाहणार आहोत। या समासाच्या पहिल्या ओवीत समर्थ म्हणतात, मागा सांगितली लक्षणे मूर्खा अंगी चातुर्य बाणे आता ऐका शहाणे असुनी मूर्ख। मूर्ख लक्षणे ऐकून अशी लक्षणे अंगी असणारे मूर्ख देखील त्यांचा त्याग केल्याने चतुर होतात असे सांगून समर्थांनी पुढे म्हटले आहे की आता शहाणे असून मूर्ख असलेल्यांची लक्षणे सांगत आहे। शहाणा असून मूर्खपणाचे वर्तन करणारा थोडक्यात शिकला सवरलेला असून अडाण्यासारखे वर्तन करणारा तो पढत मूर्ख। अशी पढत मूर्खांची ढोबळ मानाने व्याख्या करता येईल। पढत मूर्खाची लक्षणे ऐकताना अर्थात अवगुण दर्शवले जात असताना श्रोत्यांना दुःख होईल असे वाटल्यावरून समर्थांनी त्यांना म्हटले आहे की त्यांनी दुःख मानू नये, कारण दुर्गुणांचा त्याग केला असता सुखाची प्राप्ती होते। ही ओवी पहा। तया नाव पढत मूर्ख
श्रोती न मनावे दुःख, अवगुण त्यागिता सुख प्राप्त होई. अध्यात्म क्षेत्रात अर्थात आत्मोन्नतीच्या साधना मार्गात अनेक साधक विद्वान असतात. त्यांनी अनेक प्रवचने ऐकलेली असतात. अध्यात्मज्ञानाने परिपूर्ण अशा तत्त्वज्ञानाच्या ग्रंथांचा सखोल अभ्यास केलेला असतो. ते सरळ आणि अत्युत्कृष्ट अशा ब्रह्मज्ञानाचे मनोवेधक प्रतिपादन करतात. पण वासनायुक्त असतात. आपल्या ज्ञानाचा गर्व करतात. त्यांना शहाणे असून मूर्ख समजावे असे समर्थ स्पष्टपणे सांगतात. या उत्कृष्ट ओवीत ते म्हणतात, भूश्रुत आणि व्युत्पन्न प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, दुराशा आणि अभिमान धरी तो एक पढत मूर्ख. एका गावात श्रीमद गीता ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह होता. त्या निमित्ताने प्रवचने कीर्तने यांचे दैनंदिन आयोजन करण्यात आले होते. प्रवचन कीर्तनकारांना त्यांच्या कार्यक्रमानंतर येण्या जाण्याचा खर्च म्हणून मानधनाची पाकिटे दिली जात होती. एके दिवशी रात्री एका कीर्तनकारांनी एका संत अभंगावर फारच उत्कृष्ट असे कीर्तन केले. ब्रह्मज्ञानपर अशा त्या अभंगाचे विश्लेषण मनाला भिडेल असे केले. रीतीप्रमाणे त्यांना पाकिट देण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी ते लगेच उघडून पाहिले. त्यातील रक्कम मोजून लगेच म्हणाले, अहो, एवढ्यावर परवडत नाही, आणखी द्या. भक्त लोक चाट पडले. त्यातील एक जण म्हणाला, महाराज, आपण साऱ्यावर पाणी ओतले. हेच ते पढत मूर्ख होय. दुसरे एक उदाहरण याहीपेक्षा वरचढ आहे. महाराष्ट्र प्रख्यात एक प्रवचनकार यांनी अगोदरच प्रचंड रकमेचा रेट फिक्स केला आहे. त्या रकमेवर जर सौदा पक्का झाला तरच प्रवचनाची तारीख ठरते. हेच ते पढत मूर्ख होत. आणखी एक प्रख्यात निरूपणकार आहेत. त्यांनी दिलेल्या प्रवचनांच्या पुस्तकांची किंमत इतकी प्रचंड असते की आर्थिकदृष्ट्या सामान्य मध्यम वर्गीयच काय, उच्च वर्गीयांना सुद्धा ते विकत घेताना विचार करावा लागेल. पुस्तक निर्मिती खर्चाच्या जवळजवळ दुपटीपेक्षा अधिक किंमत ठेवण्यात येते. लाभलेल्या कीर्तीच्या जोरावर पुस्तक खपते. अशा प्रकारे प्रकाशकाशी संगनमत करून आध्यात्मिक वाङ्मयावर पैसा कमविणारे ते पढत मूर्खच नाहीत काय. समर्थांचा विचार संदर्भ बदलून किती सार्वकालिक आहे हे येथे दिसून येते. आध्यात्मिक क्षेत्रातीलच पढत मूर्खांची लक्षणे सांगताना समर्थ या ओव्यात म्हणतात, मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उछेदी, स्वधर्मानी साधन निंदी तो एक पढत मूर्ख. आपले न ज्ञातेपणे सकळांस शब्द ठेवणे
प्राणी मात्रांचे पाहे उणे, तो एक पढत मूर्ख. येथे या ओव्यात उल्लेख करण्यात आलेला पढत मूर्ख हा ब्रह्मज्ञानाचा पुस्तकीय असा सखोल अभ्यास केलेला आहे, बहुश्रुत आहे, चांगला वक्ता आहे, लोकांवर त्याचा प्रभाव आहे. तो लोकांना बंधरहित वागण्याचा उपदेश करतो. सगुण भक्ती निरुपयोगी असल्याचे सांगतो. स्वतःचा धर्म आणि भक्ती साधने यांची निंदा करतो. थोडक्यात साधना मार्गांचीच निंदा करतो. असा तो पढत मूर्ख होय. मूर्तीपूजा किंवा सगुण रूपाची पूजा हा एक परमेश्वर भक्तीचा अतिशय उत्कृष्ट असा मार्ग आहे. सगुणाची भक्ती करता करता अंती निर्गुणाच्या भेटीस जायचे असते. या मायावी दुनियेत प्रतिपदी अनेक बाबी अशा आहेत की ते साधकाचे चित्त क्षणाक्षणाला दुसरीकडे वळवून परमेश्वर परांगमुख करण्याचा प्रयत्न करीत असतात. मूर्ती सगुण रूप अर्थात अर्चा विग्रह ही एक अशी दिव्य बाब आहे की जी चित्तास परमेश्वराकडे खिचून आणू शकते. नित्य पूजेमुळे परमेश्वराशी नित्य अनुसंधान ठेवू शकतो. यासाठीच सगुण भक्ती ही अत्युत्कृष्ट आहे, तीच निषिद्ध आहे. खरी पूजा निर्गुणाचीच करावी असे जो प्रतिपादन करतो तो पढत मूर्ख होय. अधिकार तैसा उपदेश हे तत्व तो जाणत नाही. सगुणाची पूजा करीत निर्गुण गुप्त ठेवीत सगुणा संगेच हा भवसागर पार करायचा असतो. पढत मूर्ख आणखी एक घोर अपराध करीत असतो. तो स्वतःच्या धर्माची निंदा करतो. साधना मार्गांचाही उपहास करतो. स्वधर्म कसाही असला तरी त्यास चांगले संबोधून त्यानुसारच स्वतः वर्तन करून दुसऱ्यास वर्तन करावयास सांगायचे असते. आत्मोद्धारासाठी स्वधर्म कथित साधना मार्गांचा अवलंब करण्याचे प्रतिपादन करायचे असते. या उलट जो वागतो तो पढत मूर्ख होय. ज्याचा त्याचा धर्म ज्याचा त्यांनी आचरायचा असतो. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद ज्ञानेश्वरीत म्हटले आहे, अगा स्वधर्मू हा आपुला, जरी का कठीण जाहला, तरी हाची अनुष्ठिला भला देखे. असे आचरण करण्याऐवजी पढत मूर्ख स्वधर्माची निंदा करतो. स्वतःस महाज्ञानी समजून दुसऱ्यांना महामूर्ख मानून त्यांची निंदा करण्याचे दुष्कृत्यही पढत मूर्ख करतो. खरे म्हणजे ज्ञानी लोकांनी अज्ञानी लोकांचा बुद्धिभेद न करता त्यांना ज्ञान संपन्न बनवायचे असते. त्यांची उनी दुनी काढून तेजोभंग करायचा नसतो. जे असे करतात त्यांना समर्थ पढत मूर्ख म्हणतात. पढत मूर्खांची लक्षणे सांगताना समर्थ पुढे म्हणतात, शिष्यास अवज्ञा घडे, का तो संकटी पडे, जयाचे निशब्दे मन मोडे, तो एक पढत मूर्ख.
रजोगुणी तमोगुणी कपटी कुटीळ अंतःकरणी वैभव देखोन वाखानी तो एक पडत मूर्ख. जेणेकरून आपल्या शिष्याकडून अवज्ञा घडेल, म्हणजे जी आज्ञा त्यास पाळताच येणार नाही अशी आज्ञा तो आपल्या शिष्यास देतो, किंवा जी आज्ञा ऐकताच शिष्य संकटात पडेल अशी आज्ञा देतो. ज्याच्या शब्दाने माणसाचे मन दुःखी होते असा तो पडत मूर्ख असतो. वास्तविक पाहता खरा ब्रह्मज्ञानी आपल्या शिष्यास पाळता न येईल अशी कठीण आज्ञा कधीच करीत नाही. लोकांची मने दुखावतील असा शब्द तो विनाकारण कधीच उच्चारित नाही. याच्या उलट जो वागतो तो एक पडत मूर्ख असतो असे समर्थ म्हणतात. ज्याचे अंतःकरण रजोगुणाने म्हणजे भोग लालसेने भरलेले असते, तमोगुणाने म्हणजे भोग लालसे पायी कोणत्याही थराला जाणारे प्रमाद करणारे असे असते, तो एक पडत मूर्ख असतो. एवढेच नव्हे तर तो अंतःकरणाने कपटीही असतो, दुष्ट असतो. आजकालचे कित्येक बाबा आणि बुवा ह्याची उत्कृष्ट उदाहरणे आहेत, ज्यांनी अध्यात्माचा बाजार मांडला, लोकानुनय करून लोकसंग्रह केला, स्वतःच्या भोग लालसे पायी तरुण स्त्रियांना जाळ्यात ओढले, वासना तृप्ती करून घेऊन त्यांना भ्रष्ट केले, सत्ता स्थानांशी सलगी केली. लोकसंग्रह असल्याने तथा कथित लोकनेत्यांना आपलेशे करण्यात त्यांनाही काहीच कष्ट पडले नाहीत. राजाश्रय, राजमान्यता, अनेक देणग्या पदरात पाडून घेतल्या, जनतेलाच मूर्ख बनवीत स्वतःचीच अनिर्बंध सत्ता सर्वत्र गाजवली. तुफान प्रसिद्धी, अमाप धन, उदंड उपभोग प्राप्त केले, मुखाने लोकांना ब्रह्मज्ञान सांगितले. अशा काही पडत मूर्खांची बिंगे कोणत्या ना कोणत्या मार्गांनी फुटली. ते जनात उघडे पडून कायद्याच्या कचाट्यात अडकले, कोर्टाने ठोठावलेल्या शिक्षा भोगते झाले. त्यांनी मूर्ख बनवलेले त्यांचे अंध भक्त त्यांना तुरुंगातही भेटायला जात राहिले. शिक्षेचा कालावधी संपताच त्यांनी विवेकांध बनवलेल्या भक्तांनी त्यांचे हार तुऱ्यांनी स्वागत केले. हे आपण टेलिव्हिजनच्या बातम्यातून पाहिले असेल, वृत्तपत्रांतून वाचले असेल, समाज माध्यमांद्वारे आपणापर्यंत पोहोचले असेल. सार्वकालिक विचार प्रवर्तक संत श्रेष्ठ समर्थ रामदास स्वामींनी अशा पडत मूर्खांची संभावना रजोगुणी, तमोगुणी, कपटी, कुटीळ अशा शेलक्या शब्दात केली आहे. हे आपण ओव्यात पाहिलेच. पडत मूर्खांची आणखी लक्षणे सांगताना समर्थ या ओव्यात म्हणतात, समूळ ग्रंथ पाहिल्या विन उगाच ठेवी जो दूषण, गुण सांगता अवगुण पाहे तो एक पडत मूर्ख. लक्षणे ऐकोन मानी वीट, मत्सरे करी खटपट, नीती न्याय उद्धट,
तो एक पढत मूर्ख. जानपणे भरी भरे आला क्रोध नावरे, क्रिया शब्दास अंतरे, तो एक पढत मूर्ख. एखादा ग्रंथ पूर्णपणे न पाहताच त्यातील दोष केवळ वरवर पाहून सांगतो, तो एक पढत मूर्ख असतो. आपण जणू काही सर्वज्ञ आहोत. सर्व ग्रंथ वाचण्याची आपणास गरज नाही. नुसती 1-2 पानांवर नजर टाकली तर आपणास सर्व समजते, असा त्याचा अविर्भाव असतो. विनाकारण ग्रंथास दूषण देतो, किंबहुना दोष काढणे, पुस्तकास कमी लेखणे हाच त्याचा मूलभूत हेतू असतो. येथे समर्थांचा रोख हा समकालीन आध्यात्मिक ग्रंथ लेखना संदर्भात आहे. एखाद्या आध्यात्मिक वाङ्मयी निर्मिती करणाऱ्या भक्त लेखकाने एखाद्या ग्रंथाचे लेखन केले तर त्यास तो ग्रंथ न वाचताच दूषण ठेवण्याची जो कोणी कृती करीत असे त्यास समर्थ पढत मूर्ख असे म्हणतात. एखाद्या ग्रंथाची गुणवैशिष्ट्ये सांगायला गेले तर त्याचे कौतुक न करता तो त्यातील दोषांचे वर्णन करायला लागतो. उदाहरणार्थ, मांडणी अयोग्य वाटते, विषय नगण्य आहे, भाषा शैली चांगली नाही, व्याकरण दोष फार आहेत, यमके ओढून ताणून आणली आहेत, शुद्ध लेखन नाही वगैरे गोष्टी तो पुस्तक पूर्ण न पाहताच सांगत सुटतो. सकारात्मक बाबींकडे दुर्लक्ष करतो. 51 वर्षांपूर्वी मराठी समीक्षकांचा एक आणि साहित्यिकांचा एक असे कंपू असायचे. ठराविक कंपूतील साहित्यिकाचे पुस्तक आले की वृत्तपत्रीय, पुरवण्या, मासिके यांमधून त्या पुस्तकावर ठराविक कंपूतले टीकाकार रकानेच्या रकाने भरून वारे माप स्तुतीपर लिहायचे. उलट कंपूतले मात्र ते पुस्तक न पाहताच घोर नकारात्मक टीकेस पात्र व्हायचे. पढत मूर्खास चांगले सांगायला गेले तर त्याचा त्यास वीट येतो. एखाद्याच्या मत्सरापोटी अनेक उपद्व्याप करतो. ज्यास नीती न्यायाची चार नसून जो उद्धट असतो तो पढत मूर्ख होय. स्वतः अतिशय ज्ञानी असल्याची जो घमेंड बाळगतो, ज्याचे येणाऱ्या रागावर नियंत्रण नसते, कथनी आणि करणीत ज्याच्या अंतर असते, तो एक पढत मूर्ख होय. पौराणिक, ऐतिहासिक आणि सांप्रत काळात अशा पढत मूर्खांची संख्या प्रचंड होती आणि आहे. श्री सरस्वती गंगाधर महाराजांनी श्री गुरुचरित्र ग्रंथात अशा पढत मूर्खांची गोष्ट विस्ताराने वर्णिली आहे. गावोगावी फिरून वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांना वेदांवर वादविवादाचे आव्हान देऊन त्यांनी ते स्वीकारले तर त्यांना हरवून, नाही स्वीकारले तर तसेच जिंकल्याची जयपत्रे घेत चाललेल्या विद्वान ब्राह्मणांचे वर्णन त्या कथेत आहे. त्या पढत मूर्खांना अखेरीस श्री गुरूंच्या दारुण शापामुळे जीवितास मुकावे लागले, ब्रह्मसंबंध व्हावे लागले, असे ते वैदिक ब्राह्मण पढत मूर्ख ठरले. अलीकडील काळात निरनिराळ्या शाखांच्या वेगवेगळ्या मोठमोठ्या पदव्या प्राप्त लोक जे गर्व बाळगतात
तेही पढत मूर्खच होत. विद्या विनयेन शोभते या उक्तीचा विसर पडला असून अहंभाव बोकाळला आहे. उच्च पदस्थ त्या पदावर असल्याचा गर्व बाळगून खालील पदांवरील लोकांना तुच्छ लेखतात. हेही पढत मूर्खाचेच लक्षण होय. पढत मूर्खांची समर्थानी सांगितलेली आणखी काही लक्षणे अशी. सभेत व्याख्यान देण्याची योग्यता ज्याच्या जवळ नसते, म्हणजेच त्याचा तेवढा अभ्यास नसतो, वक्तृत्वावर ज्याचे प्रभुत्व नसते, वक्तृत्वाचे गुण नसतात, तो स्वतः वक्ता बनून व्याख्यान देत राहतो आणि जो कठोर वचने बोलतो तो पढत मूर्ख असतो. वक्तृत्वाचा त्याचा अट्टाहास त्यास आणि श्रोत्यांस त्रासदायक ठरतो. आता श्रोत्यांमध्येही पढत मूर्ख कसा असतो त्याचेही वर्णन समर्थानी केले आहे. अनेक ठिकाणी अनेक व्याख्याने सातत्याने ऐकून ज्याने ज्ञानाचा साठा केलेला आहे, म्हणजेच पुष्कळ माहिती ज्याने स्मृतीत साठवली आहे, असा बहुश्रुत श्रोता जर आपल्या तोंडाळपणाने वक्त्यास उणेपणा आणू लागला, मध्ये मध्ये बोलू लागला, तर तो एक पढत मूर्ख होय. दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते, पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही, अशी उक्ती आपण ऐकत आलो आहोत. दुसऱ्याचे दोष वा उणे दुणे काढून जो नावे ठेवतो त्याच्याहून अधिक दोष आपल्यात देखील आहेत, हे ज्यास कळत नाही त्याची गणना समर्थानी पढत मूर्खात केली आहे. स्वतः अविरत अभ्यास करून विपुल ज्ञानार्जन करून अनेक विद्यात प्रावीण्य मिळवलेला ज्ञानी जर स्वज्ञानाचा वापर जन सुख स्वास्थ्यासाठी करणे जाणत नसेल, तर तो एक पढत मूर्ख होय. पुस्तकातील विद्या मस्तकात आणली, मस्तकातून ती हातात आणून जनकल्याणार्थ जो वापरत नाही, तो पढत मूर्ख होय. कोळ्याच्या अंगातील सूक्ष्म धाग्याने हत्तीस बांधून ठेवले जाते. कमल पुष्पातील सुगंधाच्या मोहाने बंदिस्त होऊन भोंगा मृत्यू पावतो, त्याप्रमाणे संसार गुंत्यात अडकून जो व्यर्थ जातो, तो एक पढत मूर्ख होय. येथे शक्तिशाली हत्ती, सर्वत्र संचार करणारा भोंगा यांची उदाहरणे संसारात गुंतून जीवन निरर्थक करणाऱ्या मानवासाठी दिली आहेत. मूलतः मनुष्य प्राणी हा सामर्थ्यशाली असतो. माया जाळातून बंध मुक्त होण्याची त्याची क्षमता असते, परंतु तो संसाराच्या रेशीम धाग्यात गुंतून गुरफटून परमार्थ न साधताच व्यर्थ जगून मृत्यू पावतो. जो स्त्रियांची संगत धरतो, अर्थातच उपभोग मोहासाठी, दिवस रात्र त्यांच्यातच गुंतून राहतो, ज्या स्त्रियांना ब्रह्मज्ञानात काहीही रस नाही, अशा स्त्रियांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो, नको त्या गोष्टींचा स्वीकार करतो, तो एक पढत मूर्ख होय. ज्या गोष्टींमुळे स्वतःस कमीपणा येतो, अशा निंदनीय बाबी
जो आपल्या मनात घट्ट धरून ठेवतो, ज्याच्या जवळ देह बुद्धी आहे, म्हणजेच देह म्हणजेच सार सर्वस्व असे जो मानतो, तो एक पढत मूर्ख होय. देह क्षणभंगूर असून आत्मा अमर असतो. त्याच्या भोवतीच संपूर्ण ब्रह्मज्ञान फिरत असते. आत्म्यास परमात्मा करण्याची जी विद्या तीच ब्रह्मविद्या होय. वास्तविक पाहता आत्मा हा एक प्रकारे परमात्माच असतो, परंतु तो अंशात्मक परमात्मा हा देहाच्या आणि जीवाच्या आत अडकलेला असतो, म्हणून तो जीवात्मा ठरतो. देह व जीवाची पुटे ज्ञान शक्तीच्या जबर आघाताने नष्ट होताच त्या अंशात्मक परमात्म्याची सोडवड होऊन तो त्याच्या मूळ अवर्णनीय परमात्मा रूपास मिळून जातो. त्यासाठी देह बुद्धी सोडून आत्मबुद्धी स्वीकारून गुरूंनी दिलेल्या साधना मार्गाचा अवलंब करावा लागतो. त्याऐवजी पढत मूर्ख क्षणाक्षणाला नष्ट होत जाणाऱ्या देहासच खरे मानून त्याचीच उपासना करतो. सांडूनिया श्रीपती जो करी नरस्तुती, का दृष्टी पडिल्यांची कीर्ती, वर्णी तो एका पढत मूर्ख. जो परमेश्वराची स्तुती स्तोत्रे गायचे सोडून मानसाची स्तुती करतो किंवा ज्याची भेट झाली आहे अशांची त्याच्या तोंडावर वारे माप स्तुती करीत सुटतो, तो एक पढत मूर्ख होय. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगात म्हटले आहे, वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची सांगू नये, कीर्ती मानवाची सांगू नये. ज्या भगवंताच्या सत्तेच्या अधिष्ठानावर आपण जन्मलो आहोत, जो भगवंत चिरंतन आहे, आदी मध्य अंत रहित आहे, जो चढत नाही ढळत नाही, अशा सर्वव्यापी सर्वश्रेष्ठ भगवंताची थोरवी वर्णिली असता आपण त्याच्याकडेच परत जाऊ शकतो. कर्मफळे भोगीत जे आपण जन्म मरणाच्या फेऱ्यातून फिरत आहोत, तो फेरा ज्याची अनन्य भक्ती केली असता नष्ट होऊ शकतो. त्या भगवंताची अर्थात श्रीहरींची भक्ती न करता जो मानवात मोठे मानले गेले आहेत अशांची स्तुती करीत सुटतो, तो एक पढत मूर्ख होय. एवढेच नव्हे तर हयात व्यक्ती भेटल्यास जो तोंडावर त्याची स्तुती करतो, तो पढत मूर्ख होय. प्रख्यात इंग्लिश कवी P.B. शेले यांचे एक अतिविख्यात अजरामर असे सोनेट इंग्रजीत आहे. त्याचा सारांश येथे देत आहे. श्री P.B. शेले म्हणतात, प्राचीन प्रदेशातून आलेल्या एका प्रवाशाला मी भेटलो. तो म्हणाला, शरीरविहीन असे दगडाचे 2 पाय एका वाळवंटात उभे असल्याचे मला दिसले. त्याच्या जवळच वाळूत अर्धवट बुडालेला, तुकडे झालेला, अर्थातच दगडी चेहरा पडलेला आहे, ज्यावर संताप, खवळलेले ओठ, हुकमी तुच्छता दिसत होती. पुतळ्यावरील त्या भावना शिक्का मारल्यासारख्या
अस्तित्वात होत्या. हात त्यांची थट्टा करीत होते. चौथऱ्यावर हे शब्द दिसत होते. माय नेम इज अझिमांडियस, किंग ऑफ किंग्स. Look on my works, ye mighty and despair. माझे नाव अझिमांडियस आहे, राजांचा राजा. हे शक्तिमाना, माझ्या कार्याकडे पहा आणि निराश हो. त्याचा अर्थ असा की तुम्ही कोणीही माझ्या इतके प्रचंड कार्य करू शकत नाही म्हणून दुःखी व्हा. महान कवी पर्सी बायशी शेले यांनी तात्काळ सॉनेटच्या ज्या शेवटच्या ओळी लिहिल्या आहेत त्या अत्युत्कृष्ट असून अनुपम आहेत. नथिंग बिसाइड रिमेन्स round the decay of the colossal wreck, boundless and bare, the lone and level sands stretch far away. बाजूला काहीच शिल्लक राहिलेले नाही. दूर दूर पर्यंत एकाकी सपाट उघडे वाळवंट पसरले आहे. ही आहे एका गर्विष्ठ सम्राटाच्या पुतळ्याची काही वर्षानंतरची अवस्था. नरदेह आणि त्याच्या तथाकथित कीर्तीची अशी नश्वर स्थिती असते. सामान्यात मोठे मानले गेलेल्यांची मरणोपरांत स्थिती काय असेल याची आपण कल्पना करा. चिरंतन ईश्वराची स्तुती न करता नश्वर नराची स्तुती पढत मूर्ख करीत असतो. स्त्रीच्या अवयवांचे नाटकी हावभावांचे वर्णन करणारा तो एक पढत मूर्ख असतो. स्त्री देहाच्या उत्तान वर्णनाची किंबहुना प्रदर्शनाची जणू हमीकाच सध्या लागल्याचे आपण पाहतो आहोत. समर्थांच्या काळात आजच्या सारखे सिनेमे, प्रसार माध्यमे, समाज माध्यमे नव्हती म्हणून वर्णन करतो असा शब्द प्रयोग केला आहे. एवढे तो मानव देवास विसरतो त्यास समर्थानी पढत मूर्ख म्हटले आहे. किती सार्थ आहे हे. सर्व भौतिक शास्त्रांमधले निरनिराळ्या पदव्या घेऊन स्वतःस सर्वज्ञ समजणारे काही पढत मूर्ख देवास केवळ विसरलेलेच नाहीत तर देव हीच मूलभूत अंधश्रद्धा आहे असा ठाम सिद्धांत त्यांनी मांडला आहे. उपभोग लालसेने तो इतका धुंद आणि मस्तवाल झाला आहे की परमेश्वराचे अस्तित्वच तो नाकारीत आहे. तरी बरे, संकट शरांचा दुःखांचा मारा त्याच्यावर आहे. मृत्यू अटळ आहे. त्यामुळे त्याचे पाय अजून तरी जमिनीवर आहेत. भौतिक शास्त्रांत पारंगत झाला म्हणजे तो सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सार्वकालिक वा चिरंतन झाला असा अर्थ होत नाही. पण केवळ भौतिक शास्त्रांच्या अभ्यासाने काही तथाकथित स्वतः सर्वज्ञ समजतात. उन्मत्त होऊन अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, आव्हान देतात. हे केवढे आश्चर्य! देवास्तित्व सिद्ध करण्याबाबतीत आव्हाने देऊन कोट्यावधींची
बक्षिसेही जाहीर करतात. असे आमिष दाखवून देव पाहता येतो काय? छतीचा फुगा फुगवून देवाच्या अस्तित्वावर घालू इच्छिणारा कोणत्या क्षणी कोणत्या निमित्ताने आडवा होऊन छतीच्या फुग्यातील हवा निघून जाईल याची शाश्वती नसते. त्यानंतर तिरडीवरून चौहांच्या खांद्यावरून स्मशानात पोहोचतो. ज्याच्या त्याच्या धार्मिक रीतिरिवाजानुसार मृतदेहाची विल्हेवाट लावली जाते. त्यांच्याच भाषेत त्याचे विघटन होते. त्याचे नामो निशानही मिटून जाते. अक्षय परमेश्वर जसाच्या तसाच असतो. पढत मूर्खाचे आणखी एक लक्षण सांगताना समर्थ यावीत असे म्हणतात. भरोन वैभवाचे भरी जीव मात्रास तुच्छ करी पाषांढ मत थावरी तो एक पढत मूर्ख. स्वतः श्रीमंत असल्याने समस्त जीवांना जो तुच्छ लेखतो आणि शास्त्राविरुद्ध मतांना पाठिंबा देतो तो एक पढत मूर्ख होय. काही जणांना जगात आपल्या ऐश्वर्याचा एवढा गर्व असतो की त्या घमेंडीत तो छोट्या मोठ्या प्राण्यांसह सर्व मानवांना तुच्छ वा हीन समजतो. त्यांचा उपमर्द करतो, मानहानी करतो. संपत्तीच्या जोरावर मी काहीही करू शकतो, कोणालाही आणि काहीही विकत घेऊ शकतो असा उन्मत्तपणा त्याच्याजवळ असतो. या जगातले ऐश्वर्य लाभले म्हणजे सारे काही लाभले असा त्याचा खुळचट समज असतो. त्यास याची जाणीव नसते की त्याची सर्व संपत्ती कोणीही लुबाडू शकतो, आग लागून भस्मसात होऊ शकते. त्या संपत्तीच्या हव्यासापायी कोणी त्याचे अपहरण करू शकतो वा संपत्ती हातात येताच त्यास ते यमसदनी धाडू शकतात. त्याच्या कुटुंबातले कोणी अपहृत होऊ शकते किंवा अपघातात त्याचा मृत्यू होऊन त्याचे सार सर्वस्व असलेली इस्टेट जाग्यावरच पडून राहू शकते. अब्जावधीचे वार्षिक पॅकेज असणाऱ्या एका कंपनीचा CEO तो त्याच्या आलिशान कारमधून जात असताना एका जड वाहनाशी त्याच्या कारची जोरदार टक्कर होऊन तो जाग्यावरच ठार झाला. त्याचे मृत शरीर रस्त्यावरच पडले होते. पोलीस आले, पंचनामा केला गेला. मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी नेण्यात आला. अमाप पैसा, आलिशान बंगला व तसल्याच अनेक कार्स जागच्या जागी पडले. तर महाराज जो धनमान मदान्वित असतो तो हे जाणत नाही की हे सारे क्षणभंगूर आहे. तो आडवा होताच त्या साऱ्यांचा त्यास काहीच उपयोग होत नाही. याबाबत जो अनभिज्ञ असतो तो पढत मूर्ख होय. या 4 ओव्यात अध्यात्म क्षेत्रातील पढत मूर्खांची आणखी काही लक्षणे समर्थ श्री रामदास स्वामींनी सांगितली आहेत. कोणती ते पहा. व्युत्पन्न आणि वितरागी, ब्रह्मज्ञानी महायोगी, भविष्य सांगू लागे जगी, तो एक पढत मूर्ख. श्रवण होता अभ्यांतरी,
गुणदोषाची चाळना करी, परभूषणे मत्सरी तो एक पढत मूर्ख. नाही भक्तीचे साधन, नाही वैराग्य वा भजन, क्रियेविन ब्रह्मज्ञान, बोले तो एक पढत मूर्ख. न मनी तीर्थ, न मनी क्षेत्र, न मनी वेद, न मनी शास्त्र. पवित्र कुळी जो अपवित्र, तो एक पढत मूर्ख. जो विद्वान आहे, वैराग्यशील आहे, सर्वश्रेष्ठ अशा परमेश्वरी ज्ञानाने संपन्न आहे, एवढेच नव्हे तर जो फार मोठा योगी आहे, एवढे असूनही जो लोकांना त्यांचे भविष्य कथन करू लागतो, तो एक पढत मूर्ख होय. जो इतक्या गुणांनी संपन्न आहे, सर्वज्ञानी आहे, त्यास लोकांची विधी लिखित सांगण्याची काय आवश्यकता आहे? तर त्यास सवंग कीर्ती आणि लोकप्रियता यांची हाव उत्पन्न झाली आहे. असा जो लौकिक, तो त्यास क्षणार्धात धुळीत मिळवू शकतो, याची जाणीव तो संपन्न योगी विसरलेला असतो, म्हणून तो पढत मूर्ख होय. काही चांगले ऐकताच अंतरंगात जो त्याचा उहापोह करून गुणदोष शोधतो आणि दुसऱ्यास भूषणावह काही लाभले की जो त्याचा मत्सर करतो, तो एक पढत मूर्ख होय. कारण राग, द्वेष, मोह, मत्सरादी षडरिपूंबाबत तो शिकलेला असतो. जो भक्तिवंत नाही, साधक नाही, वैराग्यशील नाही, भजनशील नाही, कर्मशील नाही, तरीही जो ब्रह्मज्ञान सांगत सुटतो, तो एक पढत मूर्ख होय. कारण केवळ ग्रंथ, पुस्तके वाचून, प्रवचने, कीर्तने ऐकून अशी पोपटपंची करता येते. माझ्या पाहण्यात असे एक प्राध्यापक आले, ज्यांनी आताच सांगितलेल्या मार्गांनी माहिती गोळा करून ब्रह्मज्ञान सांगितले. प्रवचनकार म्हणून प्रसिद्धीस आले, पण समर्थांनी सांगितल्यानुसार ते क्रियाशून्य होते आणि हेच ते पढत मूर्ख होय. ज्याच्या मनात तीर्थक्षेत्र नसते, वेद वा कोणतेही अध्यात्मशास्त्र नसते, किंवा जो असले काही मानत नाही, असा जो पवित्र कुळात जन्मास येऊन जो अपवित्र वागतो, तो पढत मूर्ख असतो. पवित्र कुळ याचा अर्थ थोडक्यात सदाचार, भक्ती, ज्ञानसंपन्नता ज्या घराण्यात परंपरेने चालत आलेले असते, असे घराणे होय. अशा सद्गुण संपन्न, आचार विचार उच्चार युक्त घराण्यात जन्मास येऊनही ज्याचे वर्तन त्याच्या उलटे असते, तो पढत मूर्ख होय. अनुवंशिक गुणसंपन्नता लाभून आणि शिकूनही त्याच्या उलट वागणारा तो शिकलेला मूर्ख नव्हे काय? उच्च पवित्र मानल्या गेलेल्या तथा कथित घराण्यात जन्माला आलेले आचार शून्य कित्येक पढत मूर्ख माझ्या सहवासात आले. अशांना मी स्वतः त्यांच्या पढत मूर्खपणाची जाणीव करून दिली. त्यातील एक दोन सुधारून त्यांनी आपले भ्रष्ट आचरण सोडले देखील. पढत मूर्खाची समर्थांनी सांगितलेली आणखी काही लक्षणे अशी आहेत. जो कोणी आपणास आदर देतो, त्याची योग्यता नसताना
जो स्तुती करतो आणि माघारी निंदा करायला लागतो तो. त्याचप्रमाणे माणसाच्या तोंडावर एक बोलतो आणि माघारी भलतेच बोलतो तो. तसेच बोलतो एक आणि करतो दुसरेच तो पढत मूर्ख होय. जो प्रपंच सार सर्वस्व मानून त्याबद्दल अत्यंत आदर राखतो तर परमार्थाकडे पाठ फिरवतो तो. प्रपंच आसार तर परमार्थ सार. जो जाणून देखील प्रपंचाचाच आधार घेतो तो पढत मूर्ख असतो. जो योग्य बोलायचे सोडून समोरच्याचे मन राखण्यासाठी अयोग्य बोलतो, ज्याचे जीवन परावलंबी असते तो आपण चांगले वागत असल्याचे सोंग वर वर दाखवतो आणि करायचे तेच करतो. आपला मार्ग चुकला आहे हे कळून देखील जो हट्टाने तो मार्ग सोडत नाही तो एक पढत मूर्ख होय. रात्रंदिवस जो चांगल्या उपदेशाचे श्रवण करतो पण अवगुण त्यागीत नाही, स्वतःचे हित कशात आहे हे ज्यास कळत नाही तो पढत मूर्ख होय. ज्याचे निरूपण ऐकायला मोठमोठे श्रोते येऊन बसले असता त्यांच्या क्षुद्र गोष्टी उल्लेखून जो बोलतो तो एक पढत मूर्ख असतो. आपला शिष्य परमार्थाच्या मार्गावरून बाजूला गेला आणि त्याने आज्ञाभंग केला तरी जो त्याच्याच शिष्यत्वाची अपेक्षा धरतो तो एक पढत मूर्ख होय. श्रवण करीत असताना देह धर्मामुळे काही उणेपण आले तर जो चिडचिड करतो तो आपल्या ऐश्वर्याने उन्मत्त होऊन जो सद्गुरूंची किंमत ठेवीत नाही तो. तसेच आपली गुरु परंपरा कोणासही सांगत नाही तो एक पढत मूर्ख होय. समर्थांनी पढत मूर्खांचे खास लक्षण या सुंदर ओवीत असे सांगितले आहे. ज्ञान बोलून करे स्वार्थ, कृपाना ऐसा साची अर्थ, अर्थासाठी लावे परमार्थ, तो एक पढत मूर्ख. पारमार्थिक ज्ञानाचा उपयोग परमेश्वर प्राप्तीसाठी करायचा असतो पण पढत मूर्ख त्याचा उपयोग ऐहिक स्वार्थ साधण्यासाठीच करतो. तो कंजुषासारखा संपत्तीचा साठा करतो त्यासाठीच परमार्थाचा वापर करतो. त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञानाचे आचरण स्वतः न करता जो लोकांमध्ये त्याचा प्रसार करतो, स्वतः मुक्त बैरागी असून जो परतंत्राने वागतो तो एक पढत मूर्ख असतो. ज्या वर्तणुकीमुळे भक्ती मार्ग उघडला जातो स्वतःचे जीवनही अस्ताव्यस्त होते, अशी वर्तणूक करणाराही पढत मूर्ख असतो. पूर्व संचितानुसार आपोआपच प्राप्त झालेला संसार हा नश्वरच असल्यामुळे तो आपोआपच नष्ट होतो. परमार्थ न केल्याने ज्यास आत्मिक लाभ झाला नाही तरीही तो देवाचा आणि ब्रह्मविदांचा म्हणजे ब्रह्म जाणणाऱ्या ब्रह्मवादींचा जो द्वेष करतो तो एक पढत मूर्ख होय. दुसऱ्या दशकातील 10व्या समासाचा समारोप करताना समर्थ श्री रामदास स्वामींनी म्हटले आहे की अवगुणांचा त्याग करण्यासाठी पढत मूर्खांची
लक्षणे सांगितली. बुद्धिमानाने त्यातील न्यूनांबद्दल क्षमा करावी. परत मूर्खाचे सर्वात मोठे लक्षण या 10व्या समासाच्या 40व्या ओवीत सांगितले आहे. ते अध्यात्माचे जणू सारच आहे. परम मूर्खान माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख, या संसार दुःखा ऐसे दुःख आणिक नाही. महामूर्खांमध्येही महामूर्ख कोण असेल तर जो संसारात सुख मानतो तो. या संसार दुःखासारखे महादुःख दुसरे कोणतेच नाही. जय श्रीराम. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गुरुदेव दत्त. ओम तत्सत. ओम तत्सत. ओम तत्सत.